माळेगाव कारखान्याच्या पहिल्या फेरीचा निकाल हाती आलेला आहे। अजितदादांचं पॅनल 16 आणि चंद्रराव तावरेंच्या गटाला 4 जागांवर आघाडी मिळालेली आहे। दुसऱ्या फेरीतील काही मतांची मोजणी अद्यापही बाकी आहे। गेल्या 22 तासांपासून या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे। अजितदादांचं माळेगावचं चेअरमन होणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल सकाळी 9 वाजल्यापासून सुरू आहे। अद्याप देखील मतमोजणी सुरूच आहे। आतापर्यंत तब्बल या मतमोजणीला 22 तास झालेले आहेत। आतापर्यंत केवळ एकच निकाल घोषित करण्यात आला असून त्यामध्ये ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झालेले आहेत। विशेष म्हणजे पहिली फेरी पहाटे 4:30 वाजता संपलेली आहे। मतमोजणीच्या पहिल्या फेरी अखेर बऱ्यापैकी अजित पवार गटाची म्हणजेच निळकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसून येत असून एकूण 20 उमेदवारांपैकी 16 उमेदवार हे आघाडीवर आहेत, तर तावरे गटाचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत। आणि या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती अद्याप सुरूच आहे। मी सध्या बारामतीतील प्रशासकीय भवन समोर उभा आहे। याच ठिकाणी काल सकाळपासून जी आहे ती मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे। 22 तास उलटले आणि एक जी पहिली फेरी जी आहे ती बाहेर आली ती 4:30 वाजता पहाटे आणि आता दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे। एकूणच या पहिल्या फेरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाचे 16 जे संचालक पदाचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत आणि केवळ 4 जे आहेत ते तावरे गटाचे आघाडीवर आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ब वर्गातून निकाल बाहेर आल्यानंतर त्यांच्या जे आहे त्या आघाडीला सुरुवात झाली, कारण कुठल्या एकूण 5 गटांपैकी ज्या पंधरे असेल, सांगवे असेल आणि शिरवली खंडज असेल या भागामध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रभाव आता दिसून येऊ लागलेला आहे। त्याचबरोबर सहकार बचाव पॅनलचे जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत चंद्रराव तावरे हे देखील आता केवळ आघाडीवर आहेत। त्यांचे 3 जण असे एकूण 4 जण आघाडीवर आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे 16 उमेदवार जे आहेत ते आघाडीवर आहेत। आणि हा जो निकाल आहे तो दुसरा अंतिम जो निकाल आहे त्याला दुपार म्हणजेच 2 वाजायला हा निकाल स्पष्ट होणार आहे असे दिसून येत आहे। 24 तास बारामती।